प्रत्येकाने अनुग्रह घेतलेला आहे. Dwelling on the self or worship of the self. Everyone here has taken initiation. गुरुजवळ तिचे अनुग्रह घेतले. पण अनुग्रहाचा उपयोग कोणत्या ज्ञानाने म्हणजे ओळखीने करतो. But with what knowledge or acquaintance are you utilizing the initiation? अनुग्रह कुठे फक्त आहे. तुम्हाला त्याने जो मंत्र दिला आहे त्या मंत्राचा अर्थ तो बारीक आहे, थोडाच आहे, बारीकचा आहे, लहान मोठा पण नाही. The mantra which has been given to you is short. We can't say it small or big. बारीक म्हणायचं पण लहान मोठा पण नाही. तिथे तो देहामध्ये तो आहे, तो सर्व अवांछित तू असल्याचे ग्रहित आहे. In the body, you have accepted your sense of being. तू असल्याचे ग्रहित अवांछित तिथं आहे. Without asking, the sense of being is there. अनुग्रह हे कोणाला सांगतोय? ज्याचा ग्रह देह आपले रूप आहे. The initiation is given to one who has taken the body as his form. ज्याने देव हेच आपले ग्रहित धरलेला आहे. He has accepted his body as himself. बरोबर आहे. आता तिथे ते ग्रहित वर्ज होण्याकरता करण्याकरता नाही. देव हे आपले रूप आहे असे ग्रहित त्याने धरलेला आहे. ते वर्ज होण्याकरता आपण जास्त करतो. This bodily identity should be automatically dropped and not deliberately rejected. जास्त करतो. त्याला अनुग्रह दिला, पण काय दिला आहे तर तू केवळ काय मध्ये केवळ अति सूक्ष्मते चिद्रूप. चित म्हणजे ज्ञान, ज्ञान ज्ञान रूप आहे. The initiation has been given that in the body you are consciousness, you are knowledge. कायेमध्ये ते कायेमध्ये असलेले ज्ञान मात्र तू आहे. अगदी बारीक मध्ये बारीक गोष्ट म्हणा. अनुग्रह Anu means minute, graha means acceptance that you are consciousness in the body. आता सगळ्यांचा अनुग्रह घेतलेला आहे, परंतु त्या अनुग्रहाचा सन्मान केला आहे कोणी? All have taken the initiation, but has anyone given the due respect to this initiation? अनु म्हणजे वास्तविक काही माप नाही झाला. तुम्हाला भेटला, तुम्ही त्याला भेटले, भेटल्याचे ज्ञान आहे, भेटल्याचे ज्ञान आहे. त्या ज्ञानाचे रूप मोठे लहान किती आहे? Any knowledge has no measure. If you meet somebody and you have the knowledge of it, does that knowledge have any measure? तुम्ही त्याला भेटल्याचे ज्ञान, ज्ञान कोणतेही असेल, त्या ज्ञानाला माप नाही. Knowledge of any kind has no measure.
भेटलं ते ज्ञान आहे. आता तुम्ही आमच्याकडून अनुग्रह घेतला आहे, तुम्ही असलं ते ज्ञान त्याने आम्ही असलेल्या ज्ञानाची भेट घेतली. The knowledge that you are has met the knowledge that I am. आम्ही असलेल्या ज्ञानाची भेट घेतली. स्वरूपाचे अनुसंधान. The knowledge that I am was met. Guidance. In the self. तुम्ही सर्व काही करता, परंतु देहाच्या रूपाने प्रत्यक्ष आहात. You are doing so many things, but actually you are with the body identity. देहाचे रूप आहे, देह आहे, देहाचे रूप आहे. हे कशावर अवलंबून आहे? देह आहे, देहाचे रूप आहे. त्यानंतर मी देह हेच माझे रूप मानलेलं आहे. पण आधी काय आहे? The body is there, it has a form. I have considered body as my identity. But on what does it depend? What is it that is there prior to all this? प्रात्यक्षिक झाला. हे आपल्या आपण भगवान झाला. प्रात्यक्षिक झाल्यावर भगवान झाला. तर भगवान झाला म्हणजे काय झालं? तुम्हाला मी जणू जागा झालो असे वाटते. In the morning there was light. What happened there? You felt that you were awake. सर अगदी प्रथम जागा आहे असे वाटलं. The first thing that happened was you felt that you were awake. आता जागा आहे असे वाटले. ते कशामुळे वाटले? You felt that you were awake. Because of what did it happen? जागा झोपलेला नसलेला, जागा आहे नाही, झोपलेला नाही असा लोक तिथे सदावस्थेने असलेला, या वेळा त्याला आपण दोन अक्षराचं नाव देऊ, आत्मा. That one which is neither awake nor asleep, which is all the time residing there. Let us call it Atma, the self. पुन्हा म्हणलं तो कसा आहे तिथे? तर त्याला आपण जाणवत नाही, नेणवत नाही. How is that self there? It is neither conscious nor unconscious. पण जाग आल्याबरोबर ती जाग त्याला जाणवली. But when the waking happened, the self was aware of it. आणि जाग आली ती उठून बसली. आलेली जाग उठून बसली. And the waking state sat there. उठून बसते तेवढ्यात तिने देहाचं वेष्टन घेतलं. When it sat, it was engulfed by the body. जाग आलेल्या त्या जागेने देहाचं वेष्टन घेतलं. The waking state was surrounded by the body. आणि देहाचं वेष्टन घेऊन देहाच्या नावरूपाने नंतर ती जाग वागू लागली. The waking state then started acting, accepting the form of the body as its form and name of the body as its name. अनुग्रह तुम्हाला काय दिलेला आहे? तुम्ही जागा होण्यापूर्वी जे आहे तर नाव दिलं पाहिजे. शब्दाला नाव दिल्याशिवाय काय कळलं असं वाटत नाही.
what is the initiation given to you? It is a state prior to waking up. To understand it, we must give a name to it. पण नावाला तिथं थारा नाही हे पण लक्षात ठेवा. But there is no resting place for the name there. Remember it. नावाचा म्हणजे शब्दाचा अनुभव नसतो. नाव म्हणजे शब्द आहे आणि शब्दाचा अनुभव नसतो. Name means a word and there is no experience of word there. एकाने दुसऱ्याला विचारल्याशिवाय त्याला माहिती आहे. Without asking anyone, one knows it. कोणालाही. मग आता ह्याला आता आत्मा म्हटलं तर त्याला परमात्मा म्हटलं. If you call the beingness as Atma, you have to call it as Paramatma. शब्दाने शब्दाला नाव दिले. तुम्हाला कळले काय कळले? When you hear the name, you feel you have understood. What have you understood? मी जागा मला जाग येण्याच्या आधी आहे तो परमात्मा आहे. Prior to my waking up, what is Paramatma, the Absolute. काय आणि जाग म्हणजे जी आली आहे तोच आत्मा. पण आत्मा ही अक्षर नाही असून आपण असा आपल्या आपण स्वभाव उघड झाला. Waking means Atma, means we. आपण आहे असं आपण आहे. It indicates we are. आत्मा बोलावं. आपण असण्याचा बोध तिथे निर्माण झाला. The sense of being appeared there. आता हा बोध निर्माण झाला आपण म्हणून तो आत्मा म्हणजे मी अक्षराने जागा झाला. The sense of being further woke up as I. मी आल्यावर शब्द आहे त्याचा. आता तो जागा जरी झाला तिथे आहे तरी पण जाग म्हणजे आलेली आहे आपण आहे असा बोध फक्त आलेला आहे. But waking means the sense of being only. आपण असल्याचा फक्त बोध झालेला आहे. It is the knowledge that we are only. आता आपण असला जो बोध आहे तो बोधच गृहीत धरा. Now accept only the sense of being. साधकाने आपण अशा बोध गृहीत धरायचा आहे. A seeker has to accept the sense of being. तो अनुग्रह. That is initiation. अनुग्रह दिला म्हणजे तिला शब्दाने गुरुने त्याला कृपा केली. Guru has given the initiation means he has done a favor to him. अनुग्रह दिला. पण अनुग्रह घेतला कोणी? Initiation has been given, but who has taken it? तर जाग होऊन आलेला जो आत्मबोध आहे अवांछित विना शब्द. Initiation has been taken by the waking, the sense of being without words. जाग आल्यानंतर बोलण्याच्या आधी तुम्हाला आत्मबोध आहे की नाही? After waking and before talking, don't you feel you are? केवळ आत्मबोध आहे. त्याला तिथे आता दोन शब्दांनी आत्मा म्हणायचं. It is only sense of being. Let us call it Atma. त्याचा साधा अर्थ आपण. Atma simply means
we. व्यवहारचं म्हणून आपण आहे असा पुढे अर्थ झाला. व्यवहार पुढे करतो. आता हा अनुग्रह धारण करणारे किती आहेत? Thereafter the activities begin. Now how many are there who follow this initiation? भक्ती करताय, देवाला भजताय, शरीराचा कारण म्हणजे पोटासाठी. They worship God for worldly gains to feed themselves. देवभक्ती सांगताना तुम्हाला तसं नाही सांगितलं आहे. त्याचा सांगण्याचा उद्देश वेगळा आहे. सकाळी जाग आली म्हणून आपण असल्याचा बोध झाला. तो बोध होण्याच्या आधी जे आहे त्याला परमात्मा म्हणा किंवा दुसऱ्या शब्दात नाव द्यायचे परब्रह्म म्हणा. The purpose of telling is different. That which is prior to waking, we will call it Paramatma or Parabrahma. परब्रह्माला आहे नाही त्याचा भाषाही नाही. Parabrahma or Absolute has no sense of being. शांतपणे ऐकून ठेवा. ऐकतो आहे ज्ञान आहे. ज्ञान म्हणून तुमच्या अस्तित्वाची माहिती देणं आहे. Listen to this. Listener is knowledge or consciousness. It indicates your sense of being. माहिती देणे कसली म्हणजे ज्ञान नाही का? आता तुमच्या अस्तित्वाची माहिती देणे आहे. Giving information is knowledge. The sense of being indicates your existence. ते तुमचे ते अस्तित्व सकाळी जाग येण्यापूर्वी बोधरहित आहे. Prior to waking, your existence has no knowledge of itself. त्याच्याकडे बोधभूत काही नाही. It has neither knowledge nor no knowledge. शब्दाने त्याचे नाव सांगायचे म्हणजे ते परब्रह्म आहे. To name it by word is Parabrahma, the Absolute. त्याला आहे नाही हा भ्रम नाही. The misapprehension of being or no being doesn't exist there. जाणीव नेणीव नाही. There is no consciousness or unconsciousness. असं जे आहे तिथे आत्मबोध निर्माण झाला. In such a state, the sense of being appeared. म्हणजे आत्मा जागृतीला आला. Atma or self woke up. त्याचा साधाच अर्थ आपण आहे असा आला. The simple meaning of it is we are. आपण आहे असा प्रकाश आला. The sense of being shined. परंतु त्याने त्या प्रकाशाने जे आपले रूप आहे म्हणून कायारूप बळकावले. But that light took body as its form and caught hold of it. आणि पुढे तो कायारूप लागतो आहे. Thereafter he behaves as a body. आता असा जरी तो वागतो आहे गुरु आज्ञेप्रमाणे He is behaving like this, but actually
Guru's words should be final. He should live as per Guru's words. ज्ञानाने अनुग्रह दिला. अनुग्रह देणारे कोण आहे? The self-knowledge has given the initiation. गुरु म्हणजे कोण हे म्हणतात तो लक्षात आहे का? नाही. गुरु म्हणजे केवळ ज्ञान. Jnana or knowledge are not just two letters. Jnana means Guru. आता ज्ञानाने जो अनुग्रह दिला कोणाला? Now, Jnana or consciousness has given the initiation. But to whom? तर आपण याचा जो बोध आहे त्या बोधरूपी ज्ञानाला दिला. The initiation has been given to the sense of being, to the consciousness. आपण आहे असा जो आपला बोध आहे, आपण असं आपण आहे त्याला तो अनुग्रह दिला. The knowledge we are is spontaneous. To that this initiation has been given. कशाने दिला? तो गुरु म्हणून ज्ञानाने दिला. Who gave the consciousness or self-knowledge gave the initiation? घेणारा देहरूपाने घेतो आहे म्हणून आत्मानुसंधान साधलं जात नाही. The receiver is taking it with his body identity. That is the reason self-abidance is not possible. तुम्ही आले मी तुम्हाला भेटलो असा अर्थ लागला आहे. तुम्ही मला भेटला असा अर्थ लागला. आता भेटला असा अर्थ जो लागला आहे तो ज्ञानाने. You met me. This meeting was known by consciousness or knowledge. काय नाही. आता मी तुम्हाला भेटलो आहे हे ज्ञान आहे ना. The body has not known it. Now, the meeting, our meeting was known by the knowledge, the consciousness. मी तुम्हाला भेटलो आहे. तुम्ही माझ्याकडे आले आणि मला पाहिले. मी तुम्हाला भेटलो. मी तुम्हाला भेटलो हे ज्ञानच ना. We have the knowledge of the meeting. आणि ज्याला भेटले ते पण ज्ञानच ना. The consciousness has met the consciousness of which one is conscious. आता ज्ञानाला ज्ञान भेटले. ज्ञानाला ज्ञान भेटले हे प्रमाण जागे ठेवा. Now, consciousness has met consciousness. Be aware of this. ज्ञान प्रमाण आहे, देव प्रमाण नाही. Consciousness is the proof of the meeting, not the body. बुद्धी प्रमाण नाही, मन प्रमाण नाही, ज्ञान प्रमाण आहे. It is not the intellect or the mind or the body that is the proof, but only the consciousness. तो गुरुला शिष्य भेटला, शिष्याला गुरु भेटला. मग भेटला तर ज्ञान दोघांकडे आहे की नाही. Guru met the disciple and the disciple met the Guru. This knowledge of meeting is available with both. Is it not? आता भेटल्याचे ज्ञान दोघांकडे आहे. त्याचा जातीत जायचं आहे का. This knowledge which is available with one, is it dissimilar to the knowledge available with the other? ज्ञानाला ज्ञान भेटले
आणि त्यांनी अनुग्रह तो दिला. ज्ञान रूपी ज्ञान आहे. Jnana or consciousness met consciousness and the initiation was given that you are the consciousness. ही आठवण तुम्हाला आहे ना? Is this remembrance available with you? दुसऱ्या शब्दाने शब्द बदलले पाहिजे. तुम्हाला म्हणजे ज्ञान दिल्याची आठवण आहे. आठवण म्हणून ज्ञान आहे. The same with different words. Words need a change. You remember of receiving the knowledge. This remembrance is also knowledge. आणि दिले त्याने ते काय दिले? ज्ञान दिले. And one who gave, what did he give? He gave knowledge. ज्ञानाने ज्ञानाला ज्ञान दिले. The knowledge gave knowledge to the knowledge. आता ते ज्ञान दिले ते ज्ञानाने अंतराळ सांगितलं का तू असल्या ते ज्ञान, तू आहे ते ज्ञान, मी तुला भेटलो आहे त्याचं ज्ञान आहे. ते ज्ञानात The disciple was told that the knowledge given to you is the knowledge of meeting me. तू मला भेटणार, मी तुला भेटलो, हे ज्ञान आहे. जगातल्या कोणत्याही तुम्ही ज्ञान म्हणता त्याला रूप नाही. You met me, I met you, that is knowledge. In this world, any knowledge has no form. मांडल्याचे ज्ञान आहे, शिवी दिल्याचे रूप आहे, अंकुर केल्याचे ज्ञान आहे, काय केल्याचे ज्ञान आहे, त्याला फोटो आहे. You have knowledge of fighting with somebody, of abusing somebody. Can you photograph this knowledge? कोणत्याही ज्ञानाला फोटो आहे का? Can you take a photo of any knowledge? ज्ञानाला फोटो नाही म्हणजे ज्ञानाला रूप नाही. रूप नाही म्हणून फोटो नाही. तुम्ही असे घ्या. Any knowledge has no form, hence you can't take a photo of it. आणखी भिंतीकडे ज्ञानाला रूप नाही. फोटो कशाचा येतो? दृश्याचा. Knowledge has no form. What can you take a photograph of? Whatever is visible can be photographed. फोटो केव्हा येतो? तो दृश्याचा. दृश्याचा म्हणून रंगाचा, रंगाचा म्हणून रूपाचा. You can take a photograph of that which has a color, a form, whatever is visible. पण त्याने अनुभव जर दिला त्याला दर्शन रूप आहे का? But the initiation that was given, is it visible? येण्यासारखं एवढं जर त्या शिष्याला ते गुरुवचन मान्य हो, ते गुरुवचन हे तो असल्याचे प्रमाण असे ठरले. If the disciple accepts Guru's words and takes it as his true nature, गुरुचे वचन आपण असल्याचे प्रमाण. the Guru's words are the proof of my being. प्रमाणात दुसरा अर्थ द्या तत्सम. गुरु असल्याचे ज्ञान आणि आपण असल्याचे ज्ञान तत्समच आहे. Guru's sense of being and my sense of being, they are one and the same. शब्दाने त्याला वेगळं वेगळं केलं जाते.
नावाने रूपाने शब्दाने वेगळे वेगळे करून जाते. The words create a difference between the two. आता तुम्ही महाराज आम्हाला भेटले, आम्ही महाराजला भेटलो, हे ज्ञान हयात आहे की नाही? The knowledge that I met Maharaj and Maharaj met me, that knowledge is existing, is it not? आमच्या ज्ञानापासून महाराज भेटल्याचं ज्ञान वेगळं करता येईल काय? Can you separate the knowledge of meeting Maharaj from the knowledge of your being? महाराज भेटले आम्हाला, त्याचं ज्ञान आम्हाला आहे आणि आम्ही असल्याचे ज्ञान आहे. ज्ञानामध्ये दोन जाती नाही आहेत. We have the knowledge of meeting Maharaj and knowledge that we are. In knowledge there are no two types. प्रमाण सिद्ध प्रमाण म्हणून आम्ही म्हणतो गुरुवचन प्रमाण. वचन प्रमाण म्हणजे गुरुने ते वचन ऐकलंय आणि त्याला नाव ज्ञान म्हणून दिलं, सांगितलं. Guru's words are the authority. Guru uttered the words, they were heard, and he named them as knowledge. आता ते ज्ञान तू स्वीकारलं गुरुवचनाने, मग गुरु असल्याचे ज्ञान, तू असल्याचे ज्ञान, आता अद्वैत नाही का झालं? You accepted Guru's words. Your beingness and Guru's beingness have become non-dual, is it not? हे अद्वैत आहे असा ग्रह तुझा आता झाला काय? Are you convinced of this non-duality? अनुभव म्हणजे काय? जन्माने अनुभव घेतला, त्याने देहाच्या शब्दाच्या रूपाने घेतला, देहाच्या रूपाने वापरतो. What is initiation? He has taken initiation, that is, he received the words which he is using with body identity. शब्दाच्या रूपाने घेतला आणि ज्ञानाच्या देहाच्या रूपाने वापरतो. The initiation was in the form of the words and the user was the form of the body. तुम्ही जरी बरा वाईट शब्द ग्रहण केला तरी तो शब्दाच्या रूपाने वापरता की ज्ञानाच्या रूपाने वापरता? When you hear any good or bad word, do you make use of it as a word or as knowledge? वैस मोठा अमकं तमकं हात निर्माण झालाय त्या शब्दाने. Enmity or something else has been created by the words. आकार आहे, ज्ञान आहे त्याच्या शब्दाचं. आता तुम्ही असल्याचे ज्ञान जर आकार विकार रहित आहे हे पाय म्हणून दाखवायला रंग नाही त्याला. Your sense of being has no form and no disorder. As it has no color, it cannot be shown. पाय म्हणून दाखवायला रंग नाही. रंग नाही त्याला आकृती. रंगाशिवाय रूप नाही, रूप नाही त्याला आकृती नाही. आकृती It has no color, no shape, no form. रंगाशिवाय रूप नाही, रूप नाही त्याला आकृती नाही. आकृती रूप नाही तर कर्म आहे काय? When there is no shape and form, can there be action? वागणूक आहे काय? Can there be behavior? असं ते असं आहे. मग आता वागणूक वगैरे जे आहे ती
कल्पना प्रधान आहे. Hence, behavior is mainly a concept. तुमची कोणाची वागणूक आहे ती कल्पना प्रमाण आहे. The behavior of any one of you is mainly a concept. आणि कल्पनेचे प्रमाण कल्पना त्याचं साक्षी कोण आहे? कोणत्याही कल्पनेचे साक्षी कोण आहे? Who is the witness of any concept? कल्पना प्रधान आहे. तुमची कोणाची वागणूक आहे ती कल्पना प्रमाण आहे. Your behavior is mainly based on concepts. आणि कल्पनेचे प्रमाण कल्पना त्याचं साक्षी कोण आहे? कोणत्याही कल्पनेचे साक्षी कोण आहे? Who is the witness of any idea or concept? तर ते रंगरूपाचं ज्ञानच आहे. Witness is the consciousness which has no color, no form. कोणती कल्पना कोणाला जाणवते आहे? Who is conscious of any concept? आणि जशी कोणतीही कल्पना जशी त्याला पसंत झाली ती त्याची प्राप्ती. Whichever concept he likes, that is his gain. मुद्दाम तुम्हाला सांगायचं कारण काय आहे आम्हाला? What is the reason for my insistence? तुम्ही देहाच्या ओळखीने आपल्याला पुष्कळ मानता आणि देहाच्या ओळखीवर तुमच्या भल्यापणाची पुष्कळ कमाई करायला मागता. You are insisting on your body identity and you are hopeful of making gains thereby. देहावर अवलंबून देहाच्या ओळखीवर पुष्कळ तुमचं भलेपण तुम्ही कमवायला मागता. Depending on the body and its identity, you want to make profit thereby. पण तुमची कल्पना आहे. But that is only your concept. कोणत्या प्रकारचं ज्ञान सिद्धी मग काय जरी झालं तुम्हाला प्राप्ती झाली ती कल्पनेची प्राप्ती झाली. If you gain any knowledge or any miraculous power thereby, that achievement of yours is also a concept. याचा असा आहे कसं आहे कसं आहे हे लक्षात ठेवा. You will feel that I am like this, I am like this. Remember this. आत्मा निर्गुण राग येण्याच्या आधी असलेला. Atma is without attributes, the state prior to your waking. प्रत्येक काळी जाग येण्याच्या आधी असलेला. जो नंतर जागा झाला तो गुण. Prior to waking is Atma, and after waking it is consciousness, beingness. आणि जागा झाला ज्याच्या योगे तो निर्गुण. Because of which the waking happened is the Nirguna, without attributes. ज्याच्या आधारावर जाग आली तो निर्गुण. The state which supported the waking state, that is the Nirguna state. आणि जाग आली तो गुण. जेव्हा तो गाढ झोपलेला होता निर्गुणासम झालेला होता गुण. In deep sleep, the consciousness had become like Nirguna. गाढ झोपलेला असताना निर्गुणासम आला निर्गुण सम झाला होता गुण.
In deep sleep, the consciousness had become attributeless. तोपर्यंत त्याला आपण जागा आहे वा नाही ही कल्पना नव्हती. Till then, it had no idea of being awake or being in sleep. आता तो जो असून निर्गुण आहे त्याला संसाराची कोणत्या गोष्टीची बाधा नाही. And that nirgun or attributeless state is not affected by the worldly life. आता त्याच्याला जो गुण निर्माण झाला तोही केवळ बोध आहे. In that, this I consciousness has appeared, but that is also pure knowledge, pure sense of being. असल्याचा आपण असल्याचा बोध आहे. Sense of being or knowledge that we exist. त्याला आकार विकार काही नाही. It has no shape or form. पण तो बोध निर्माण झाल्यानंतर तो हारला जगाचा आणि देहाचे रूप पकडून बसला. But when the consciousness happened, it became shaky slightly and held the body as its form. देहाचे रूप पकडून बसला तो स्त्रीवाद पुरुष झाला. After holding the body as its form, it became man or woman. जोपर्यंत देहाचारी संपादन केला नव्हता, परिधान केला नव्हता, तोपर्यंत तो स्त्रीवाद पुरुषही नव्हता. As long as there was no body covering, there was no man or woman. तर काय होता? केवळ बोध होता. There was only being or consciousness. हे रोजच्या रोज तुम्हाला घडते. This is happening to you every day. बोध देहरूप झाल्यानंतर स्त्री पुरुष झाला आणि त्याच्यानंतर नाना आपल्या कल्पनेने म्हणजे मनाने मानला गेला. The consciousness, after identifying with the body, became man or woman and then got bound by mental ideas and concepts. ते कल्पना असं करायचं म्हणजे लाज नाही जायचं. हे कोणाचा कर्म कोणाचा धर्म कल्पनेचा. Idea of going here or there or not going, all these are ideas only. कल्पना आहे ना तरी कोणाला आलं. What is this idea? अकळ असताना जी कल्पना निर्माण झाली. In the no knowing state, there was a slight tilting. कल्पना हल्ल्यासारखं झालं ते. It appeared as if there was a slight movement. अकळ हल्ल्यासारखं झालं, पाठोरी झालं नाही. In fact, there was no movement, but it appeared so. तरी पण हल्ल्यासारखं झालं. ज्ञान कळा, कला ज्ञान. ठीक पुढे मुळामध्ये ते प्राण रूप, मग त्याच्यातून ते अक्षर वाहू लागली. From consciousness, there was vital breath and then the flow of words. प्रणव म्हणतो, त्याला नाव आहे प्रणव.
The first word was Pranava or Om. अक्षरातून ज्यावर जे संस्कार झालेले होते, जे कळायला लागल्यापासून त्या गोष्टी वाहू लागल्या. Whatever impressions were there on the body, they started getting manifested. कळायला देह ज्ञान झाल्यानंतर म्हणजे बालपणापासून जे संस्कार झाले होते त्या गोष्टी वाहू लागल्या, म्हणे वाहू लागल्या. The concepts started flowing as per the impressions from the childhood. आणि त्याच्यावर तो अवलंबून व्यवहार करतो. He depends on these concepts and acts accordingly. पण तिथे मुळामध्ये मुळाला रंगरूप नाही. At the source, there is no color, no form. मूळ म्हणून कल्पना जागी झाली. The concept woke up as a child. ही कल्पना याबद्दल कुठे निर्माण झाली तर खगोलामध्ये म्हणजे आकाशामध्ये. The origin of all concepts is in the space. ती कल्पना तिथे निर्माण झाली ती आपल्या आत्मत साकार अवस्था घेतली. That concept started spontaneously taking form. आकार अवस्था घेतली. आकार अवस्था जेव्हा त्याची पूर्ण झाली तेव्हा त्याला मूळ नाव आले. When the formation or form was complete, it was called a child. या मुलाला मूळ आहे का आणखी? Is there any other root for this child? हे ते मूळ. आकार अवस्था तिथे साकार झाली. हे ते मूळ. The shape was formed, that is the root. त्याला मूळ पाळलं नाही. हे सर्व व्यवहाराचे अनुभवाचे मूळ. This is the root of all activity and experience. बालरूप. पण ते बालरूप म्हणजे काय सुद्धा ज्ञान. The infant form, it is nothing but pure ignorance. आता तुम्ही ऐकता नाही ऐकता अज्ञान आपण आहे जे म्हणू शकतो. Now you are listening to this. Can you say that you are that ignorance? परंतु ते मूळ अज्ञान जसा काळ वाढत गेला तसं त्याच्यामध्ये गुणत्व वाढ घेऊ लागली. That child ignorance, with time, it grew, and with that, the beingness, the consciousness also grew. आणि गुणत्व वाढ घेऊन लागल्यानंतर त्याला ध्यान देह कळू लागला, शब्द कळू लागला, त्याचा अर्थ कळू लागला. अशी मुळे त्याची वाढ झालेली आहे. With the growth of the beingness, the child started recognizing the body and knowing words. It grew in this way. इथे बोलण्याचं मुद्दा कारण काय आहे, मुद्दा काय आहे, तुला अनुग्रह दिलेला आहे. What is the reason for talking all this? You have been given the initiation. पण तुला जो अनुग्रह दिलेला आहे तो ज्ञानाने दिलेला आहे आणि
अनुग्रह म्हणून तुला तो ऐकवला, तू ज्ञान आहेस म्हणून ऐकवला. The initiation has been given by consciousness or knowledge to you, which is also knowledge, consciousness. हे आहेस म्हणून नाही. It is not given to the body identity. परंतु स्वरूपाने सांगणार तू साधायला तुला फुरसतच मिळाली नाही. But you did not get time to try to abide in the self. कोणाला फुरसत आहे हो? Who has spare time? काम करतो दमला म्हणजे झोपतो. One goes on working and when tired sleeps. अनुसंधान केव्हा साधलं तर त्याला फुरसतच नाही आहे कोणाला. When will one try to abide in the self? No one has spare time for it. मन म्हणजे कल्पना, कल्पना म्हणजे मन. काय तेच त्याची कल्पना आणि मन याच्यामध्ये तो रमलेला असतो. Mind means ideas. Ideas mean mind. One is entertained by that. कल्पना आणि मन स्वतःकडे तो केव्हाही बघत नाही. Ideas and mind. He doesn't look at himself. तुम्ही आपल्याला काय जे काही मानता ते अज्ञानातून निर्माण झालेले अज्ञान आहे. Whatever you consider yourself to be is only ignorance created out of ignorance. ज्ञानातून निर्माण झालेले ज्ञान, ज्ञानाने ज्ञानाचे प्रमाण दिले तुम्हाला. Knowledge created out of knowledge, that has given you the proof that you are the knowledge, the consciousness. ज्ञान प्रमाण तू आहे ते ज्ञान प्रमाण आहे. Your consciousness, your being is your true identity. प्रमाण पण तो त्याचा अनुग्रह तुम्ही स्वाधीन करून घेतला नाही अजून. But that initiation you have not made so far your own experience. तुम्ही आणखी काही जरी केले तरी पण सकाळी विना गुणातून आलेला गुण म्हणजे आत्मबोध. Whatever you may do, but in the morning that appearance of that pure knowledge, pure consciousness, आणि आत्मबोधातून निर्माण झालेली कल्पना त्याचा आकार. from that is created the first concept of the shape of the body. इथे तुम्ही तो अनुग्रह घेतला, त्या अनुग्रहाचे प्रामाणिक राहिलं पाहिजे. But you must be honest to the initiation you have received here. ज्ञानाने मला ज्ञान दिलं. ज्ञानाचं मला आठवण आहे, स्मरण आहे, माझ्या ध्यानात आहे. I have received knowledge from knowledge. I know it. I remember it. गुरु मला भेटला हे ज्ञान. भेटला हे ज्ञान पुष्कळ झाले. I met my Guru, that is knowledge. That knowledge is enough. गुरु भेटला हे ज्ञान पुष्कळ झालं. ज्ञान झाले का? But is it the body that received this knowledge? हे ज्ञान कोणी स्वीकारलं आहे? ज्ञाने. गुरु भेटला असेल जे ज्ञान म्हणजे आठवण. The knowledge or remembrance of meeting the Guru
is it received by the body. इकडे आठवण म्हणून त्याला अर्थ का दिला आहे? सत्व म्हणजे त्रिगुण आणि तीन गुण दोन व्याधी पंचभूते. पंचभूतामध्ये त्रिगुणामध्ये पंचभूते. Atvana means remembrance. At means 8. One means mark. At 8 is equal to 3 gunas plus 5 elements. पंचभूतामध्ये त्रिगुणामध्ये पंचभूते मग 8 झाली. त्याच्यामध्ये वन आपण आहे असं ज्ञान. The remembrance is made of these 8 and the sense of being. जसे साखरेमध्ये गोडी पलीकडे साखरेचा अवसर संपला. It is like sweetness of sugar. Beyond sweetness, sugar has no meaning. ते झाड होते त्याच्या शिक्षण होत गोडीपर्यंत बदलली गेली. आणि The changes in the child go up to sweetness or the sense of being. आणि गोडी जर निर्माण झाल्यानंतर त्या गोडीचं काय झालं? अवसर समाप्ती. After the sweetness develops, what happens to the sweetness? It is the end. बरोबर आहे. तसेच तुला हे अनुग्रह घेतलेला तो अनुग्रह जेव्हा अनुग्रहामध्ये तू एकरूप गेला स्वरूप अनुसंधान साधून त्या अवतार संपला. If you become one with the initiation given to you by self-abidance, that is the end of your incarnation. ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे त्याला त्या आत्मज्ञानाचा लाभ आणि कधी काही नाही. One who has realized the self, for him, thereby there is no profit or loss any time. कधी काळी काही नाही. At any time it is nothing. कोणी सांगलं? No one will tell you this. कारण प्रत्येक अनेक साधू महात्मे आहेत जगात. उभे होते हात आहेत पुढे असणार पण कल्पना प्रवीण कल्पना अधीन. There are many holy men and saints in this world. They were there, they are there, they will be there. But all these are experts in concepts, and they are guided by concepts. कल्पना प्रवीण कल्पना आधी तो म्हणतो मी विष्णू आहे. दुसरा म्हणतो मी शिव आहे. दोघांमध्ये अजूनपर्यंत चालला होता. They are immersed in concepts. One calls himself as Vishnu, another as Shiva, and there is competition between the two. शिवकांची विष्णुकांची मंगळा भाषा अजून There are places named after Shiva and Vishnu, Shiva Kanchi, Vishnu Kanchi. त्यांच्या प्रांतामध्ये ते जात नाही. त्यांच्या प्रांतावर ते जात नाही. The followers of one group don't enter the territory of the other group. आता ते बदलत आहे. These things are changing now. मी ब्रह्माच आहे. मी ब्रह्मदेव आहे. तो म्हणतो मी विष्णू आहे. तो म्हणतो मी शिव आहे. One calls himself Brahma, another Vishnu, another Shiva. आता
प्रत्येकाची पोच न्यारी न्यारी. प्रत्येकाला आपल्या पोचा प्रत्यय पाळावा लागतो. कोणतीही पोच घ्या. Everyone has a different pose and one has to follow the restrictions as per the pose taken by them. ती पोच घ्या. पाळावं लागतं की नाही आणि ते असणार की नाही. The rules and the restrictions, they come with the pose, is it not? आमचा सद्गुरू पोच होईल. Our Sadguru or Master, there is no pose there. मी ब्रह्मदेव आहे ही पण पोच नाही, विष्णू आहे ही पण पोच नाही, शिव आहे ही पण पोच नाही. There is no pose that I am Brahma. There is no pose that I am Vishnu. There is no pose that I am Shiva. पोच नाही कधी. म्हणून त्याला तथ्यपथ्य काय झालं. There is no pose, hence there are no guidelines, no restrictions. पोच आहे म्हणजे त्याला तथ्यपथ्य असलंच पाहिजे. फार मिळवलं कळल्याशिवाय कळलं पाहिजे. कळलेले असेल ते कळल्याशिवाय राहणार नाही. There should be knowledge without knowing. Whatever is known is going to be dropped off. काय शब्दाची काय आहे. कळल्याशिवाय कळलं पाहिजे. कळल्याने कळलं असेल ते सहवासाला राहणार नाही. The knowledge should be without knowing. Whatever is known will not give you company. काय म्हणा. रोज जागा झालं असं नीट होऊ नये. ते मग रात्रीच्या वेळेला गेले. It is our daily experience. The waking that we experienced vanished at night. रात्र झाल्यानंतर मी जागा आहे हा जो न पाहायचा अभिमान होता, अभिप्राय होता, तो नंतर रात्र आल्यानंतर काय झालं गेला. I am awake. This effortless experience of yours vanished at night. कळत होता तो अकळ झाला. This experience was known. It vanished to no knowing state. अकळचे परब्रह्म. And the no knowing is the Parabrahma. निर्गुण निराकार निराधार. Without attributes, formless, and without any support. आज तुम्हाला एकदम लक्षवेधा होणार नाही असं जरी आहे तरी आम्ही काय म्हणतो त्याशिवाय तुम्ही नाही, त्या वेगळे तुम्ही नाही हे पद्धती. Now you will find difficult to grasp this, but you are the same what is said here. You can't be different from it. आम्ही काय म्हणतो तुम्ही ऐकता, त्याशिवाय तुम्ही नाही, त्या वेगळं तुम्ही नाही. You are listening to what is being said here. You have no existence apart from it. You can't be different from it. ज्याच्या प्रमाणावर जे तुम्ही करणार आहात ते मागे पुढे दुःखाला आणि बंधनाला कारण आहे. Whatever you are going to do with your bodily affinity is going to result in grief and bondage. आणि आता ऐकतात हे जर तुम्ही सगळं मागे ठेवले तर तुम्हाला जन्म मला नाही, पाप पुण्य नाही, देव नाही. But if you give top priority to what you hear, this place,
there will be no birth and death, no sin or sinlessness, and there will be no body for you. सुख नहीं, मोक्ष नहीं, नरक नहीं, काही नहीं. There will be no good or bad, no liberation, and no hell, nothing. मैं पता सांगतो, मी खोज नाही काय. I am making it clear. I am without any pose. ब्रह्मा ने विष्णु ने अमका नवे तमका नवे. I am not Brahma, not Vishnu, not this fellow or that fellow. तमका नवे कोणी नवे ते, कोणी नवे कोणी नाही ते नाही. I am that which no one is and which one is not. म्हणून तुम्हाला उघड सांगतो, बाकीच्यांना उघड सांगता येणार. I am telling this to you openly. Others will not be able to do so. कारण त्यांनी जी पोच घेतली आहे त्याची गळा लागली. Because the pose which they have taken itself will strangulate them. माझी गोष्ट जरा उघड सांगू नको, म्हणून जाशील, म्हणून जाशील. Don't tell my story openly to others. You will die. You will die. ऐकलात? अशा गोष्टी आहेत की नाही? पण पोचच नाही त्याच्याकडे. कसली? Have you heard such stories? But he has no pose at all. त्याला अमर अविनाशीचा म्हणता येत नाही. You can't even call him as ever existent and without death. कोणताही शब्द विशेषण काही नाही. You can't describe him by any word. ऐकून ठेवा. तुमच्या समजण्याने तुम्हाला काय समजता, जे जे समजता त्याचा तुमच्या भोवती विळखा पडतोय. Whatever you consider yourself to be, he is going to have a firm grip on you. पोच मोठी आहे, पण पोच म्हणजे जे आहे तिथे त्याला पट्टी आहे. The pose may be great, but with pose come guidelines, conditions, restrictions. ते पाळलं पाहिजे. पोचच नाही तर They must be followed. But if there is no pose, काय नाही. पण तुम्हाला पोच घेतल्याशिवाय तुमचं कल्याण होणार नाही तर तुमची खात्री आहे. without pose there are no restrictions. But you feel with pose comes great achievement. हीच कल्पना मूळ माया. That is a concept, the primary illusion. जाणीवेची इथे मोठी परमेश्वर कोणी माया जनित of consciousness. Here the great pose is created by illusion. ईश्वर कोई माया जनित. Ishvara also is the creation of Maya, the illusion. माया म्हणजे काय? वास्तविक ते काही नव्हे ते. Maya means what? Whatever is nothing, that. होय असंही नाही, नाही असंही नाही. It cannot be said as is or is not. माया. पुन्हा मी जवळ सांगतो, तू आहेस धैर्य ठेव, खंबीर राहा. तू आहेस ईश्वर असल्याचा पुरावा आहे. I am telling you again, you are there. Be confident, be firm that you are
is the proof that the Ishvara, the God, is. विसरू नको. तू असल्याचे ज्ञान जर नाही तर ईश्वराला ईश्वर असल्याचे ज्ञान नाही. Don't forget, if your beingness or knowledge I am is not there, Ishvara will not have the knowledge that he is. तुमचं काय म्हणणं आहे? तू असल्याचे तुला जर ज्ञान नाही तर ईश्वराला ईश्वर असल्याचे ज्ञान नाही. If you don't have the knowledge that you are, the Ishvara also will not have the knowledge that he is. मग जगात ईश्वर ऐकलेला आहे पण तू प्रत्यक्ष आहे. प्रत्यक्ष आहे, ईश्वर ऐकला आहे आणि जग पाहतोही आहे. You have heard about Ishvara. He is, and the world also knows it. या तिन्ही गोष्टी तू असल्याच्या पुराव्यावर अवलंबून आहे. Your existence is the proof of the existence of all these three. तू असल्याच्या पुराव्यावर अवलंबून. तू असल्याचा पुरावा नाही तर If your existence doesn't prove it, तिन्ही गोष्टी नाहीत. ऐकून ठेवा. then all the three are not there. Listen to this. कोणत्या तीन गोष्टी नाहीत? ईश्वर नाही, जग नाही आणि जीव पण नाही. Which three things? It is Ishvara, the world, and the individual soul. तू पण नाही. मग आता हे अनुसंधान हा अनुग्रह बरोबर पकडून ठेव. Now, this self-abidance, this initiation, hold on to it. त्याने अनुग्रह तुझ्यावर केला पण तू पत्करला काय? He favored you with the initiation, but did you accept it? काय? त्याने अनुग्रह तुझ्यावर केला पण तू घेत स्वीकारलास का? नाही. You did not take it or receive it. तो तू घेतला असं म्हटलंय परंतु ही तुझी संपत्ती आहे. देहाची ओळख, देहाचे रूप आणि देह वागला त्याच्यातून काय मिळकत झाली ती तुझी संपत्ती. You think that you have accepted the initiation, but your wealth is the body identity, the acquaintance with the body, and due to the work, whatever you gain due to the work of the body is your wealth. ही तू संपत्ती समजतोय परंतु उगाची विनाकारण भोगावी लागणारी आपत्ती आहे. You think it is your wealth, but in reality it is a calamity which you have to suffer unnecessarily. अकाळी भोगावी लागणारी आपत्ती आहे. मग शेवट अनुसंधान कर. Hence constantly abide in the self. पुन्हा तिथेच जा. Again go there. सकाळी असल्याचा बोध आला त्याला त्याने मी म्हटली. In the morning beingness appeared. He called it I. मी जागा राहतो. मी अक्षरवाणी ठेवते आहे लोकांना. केवळ बोध आला. He woke up. Only the I am consciousness came. बोध रहित जो होता त्याला कळले हा बोध आला. One who was without the sense of being came to know about this
sense of being. तो तसंच आहे. मग याला आत्मा म्हणजे परमात्मा म्हणायचं त्याला. He remains the same and is called Paramatma, whereas consciousness is called Atma. शब्दाने शब्दाला मिळाले. The words have given names to words. ज्ञान होण्याकरता. This is done for the sake of knowledge. याला ब्रह्म म्हणजे त्याला परब्रह्म म्हणायचं. If the beingness is called Brahman, the knower of it is called Parabrahman. तू जागा झालेले ज्यांनी जाणले. The one who came to know that you woke up is the Parabrahman. परब्रह्म नामचा शब्द तिथे अग्निकर आला. After naming as Parabrahman, the word vanished. हे काय म्हणते? शब्दाने त्याला परब्रह्म हे नाव दिले तुला ओळखी करतात ज्ञाना करतात पण तो शब्द तिचा दिला. The word gave it the name as Parabrahman merely for acquaintance, but the word cannot remain there. शब्द शिल्लक नाही. मग परब्रह्म शिल्लक आहे. The word cannot last, but the Parabrahman does. पण शब्द नाही. आता शब्द दिला नाही त्याचा उल्लेख देऊ देऊ. If the word cannot remain there, how can we describe it? मग त्याच्या सुनी नाही. गुरुवाचे प्रमाण तो भेटण्याची आठवण म्हणजे ज्ञान तुमच्याकडे आहे आणि तुम्ही असण्याचे ज्ञान आहे. आता वेगळेच मानू नका. You have the knowledge of meeting your Guru, and you have your I am knowledge. Both are same. Remember this.